नमस्कार. आज आपण इथं पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गव्हाची खीर बघणार आहे. आता हे खीर करण्यासाठी आपल्याला घरातील गहू वापरायचा आहे, म्हणजे कोणताही गहू वापरला तरीसुद्धा चालेल. आता गहू आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर गहू आपल्याला 5 मिनिटासाठी कापडावरती वाळत ठेवायचा आहे. जास्तही सुकू देऊ नका, थोडा ओलसरच राहू द्यायचा आणि नंतर अशा प्रकारे गहू कापडमध्ये बांधून ठेवायचा आहे. 1 ते दीड तास हा गहू बांधून ठेवायचा आणि नंतर 1 ते दीड तासानंतर गहू छान फुललेला आहे आणि नंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही बारीक करू नका किंवा जास्तही जाड ठेवायचा नाही. ताटामध्ये पूर्ण गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि हातावरती अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे आणि नंतर पाकडून घ्यायचे आहे. आता यातील पूर्ण कोंडा आपल्याला पाकडून काढून घ्यायचा आहे. तुम्ही गाडण्याने सुद्धा काढू शकतात. आता अशा प्रकारे गहू तयार झालेले आहे आणि कोंडासुद्धा पूर्ण निघालेला आहे. आता तयार केलेला गहू घेऊन घ्यायचा आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे. तांदूळ नक्की टाका, कारण तांदूळ टाकल्याने आपली खीर छान एकसंध होते आणि मऊसूत होते. त्यासाठी तांदूळ नक्की टाकायचे आहे. आता गहू आणि तांदूळ आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. पाणी टाकल्यावरती सुद्धा थोडाफार कोंडा निघतो. गहू तांदूळ धुवून झालेले आहे. आता ज्या वाटीने गहू घेतलेले होते त्या वाटीने 3 पटीने पाणी घ्यायचं. साजूक तूप टाकायचं, खोबऱ्याचे काप टाकायचे, धुवून घेतलेले गहू तांदूळ टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपल्याला गूळ पाण्यात टाकून ठेवायचा आहे आणि गूळ छान आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. ज्या वाटीने गहू मोजून घेतलेला होता ना त्या वाटीने गूळ घ्यायचा आहे. म्हणजे 1 वाटी गहू तर 1 वाटी गूळ घ्यायचा. नंतर गूळ छान विरघळून घ्यायचा. आता इथं मऊसूत गहू सुद्धा शिजून झालेला आहे. आता यावरती आपल्याला गुळाचं पाणी केलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे कचरा आपल्याला बाहेर फेकलं जातं, त्यासाठी गुळाचं पाणी गाळून घ्यायचं. नंतर चिमूटभर मीठ टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गुळाचा पदार्थ आहे तर जायफळ नक्की टाका, कारण त्याच्याने छान स्वाद येतो. नंतर वेलची पावडरसुद्धा टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि नंतर मंद आचेवरती ही खीर आपल्याला होऊ द्यायची आहे. आता छोटे छोटे बुडबुडे दिसत आहे, म्हणजे आपली पारंपरिक पद्धतीने खीर तयार झालेली आहे. आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी एका तडका पॅनमध्ये साजूक तूप टाकलं, काजू बदाम थोडंसं ठेचून घेतले, ते टाकून घेतले, अर्धा चमचा खसखस टाकली, छान असं गुलाबी होऊ द्यायचं आणि तयार केलेल्या खीरवरती टाकून द्यायचं. नंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि छान अशी टेस्टी खीर तयार झालेली आहे. अगदी पौष्टिक आहे आणि विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने खीर केलेली आहे. एकदा ही रेसिपीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.